बाबांच्या दर्शनाला आलेलो नाही। बहुतेक वेळा साईबाबांचं दर्शन घ्यायला येतो। याही वेळेस दर्शन घेतलं आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी ठेव अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली। ज्या प्रकारे जनता सध्या त्रासलेली आहे, बाबांकडे काय प्रार्थना केली की सध्या घडामोडी घडल्या? बाबांकडे एकच प्रार्थना केली मतदारसंघाच्या बाबतीत की माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आष्टीला पाणी दिलंय, पाटोदा आणि शिरूरला लवकरात लवकर पाणी द्यावं आणि आमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा अशा प्रकारची मागणी मतदारसंघापुरती केलेली आहे। देखील आज एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। एका राखेच्या टिप्परने सरपंचाला उडवलेलं आहे आणि रात्री 9:20 ही घटना घडलेली आहे। हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेची जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। ऊसतोडणी कामगारांचे देखील समोर आले शेतकऱ्यांबरोबर नाही ऊस तोडणे नाही, ते हार्वेस्टर मशीन द्यायचे होते। मशीन द्यायचे होते 141। यांनी पैसे जमा केले 2000 5000 41 लोकांकडून 8-8 लाखांनी आणि मशीन किती द्यायचे 141। पैसे किती 5141 लोकांकडनं पैसे घेतले। आत्ताच एक पहिला गुन्हा मला वाटतं पंढरपूर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि असेच गुन्हे आता कोल्हापूरमध्ये दाखल होतील। अशाच प्रकारचे गुन्हे आता पुण्यात दाखल होतील, बीडमध्ये कदाचित होईल। हे अनेक लोकांकडून 8-8 लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही। काल मला वाटतं त्यांनी मीडिया पुढे सुद्धा ते पुरावे दिलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीडमधल्या एका हॉटेलवरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे। 15 दिवसात बाहेर येतील, मोठे मासे बाहेर आहेत असं संजय राऊत म्हणाले आणि इतर आरोपींना मोक्का लावलाय, मात्र मोठे प्रोटेक्ट केलं जाते। अजिबात नाही, अजून त्यांना इकडच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं नाही। विष्णू चाटेला काल मला वाटतं ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्या 7ही जणांवर मोका लागलाय। आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आका सुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे। देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला कधी न्याय मिळणार असं सुप्रिया सुळे नाही, आमच्या हे बघा संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये 10 लाख रुपयाची जी मदत जाहीर झाली होती ती मदत शासनाने दिलेली आहे आणि जे माननीय मुख्यमंत्री आत्तापर्यंत कोणाच्या या प्रकरणामध्ये म्हणालेले आहेत ते त्या प्रत्येक गोष्ट हे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आम्ही संतोषला शेवटपर्यंत न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू। राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे आणि जे सोमवंशीच्या बाबतीमध्ये काही कुटुंबियांचं त्यांचे विजय वाकोडे बाबा यांच्या बाबतीतला काही निर्णय झाला, अर्धा झाला अर्धा होईल आणि त्यांच्या मुलाला धाकट्या मुलाला नोकरी लावण्याचा निर्णय झाला आहे आणि सोमवंशीच्या बाबतीत सुद्धा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या मुलाला नोकरी लावावी आणि संतोष देशमुखच्या सौभाग्यवती यांच्या बाबतीमध्ये मीच विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली। त्यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीला सुद्धा सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल। बीड जिल्ह्यातले नेते जे आहेत मोर्चात सहभागी होत आहेत किंवा
या घटनेचा निषेध करतायत, मोर्चे काढतायत, अशांना संरक्षण देण्याची मागणी होती. शरद पवारांनी देखील केली होती. काय वाटतं तुम्हाला? नाही त्याच्या आम्हाला काही मला स्वतः व्यक्तिगत गरज भासत नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपोटी सांगितलं एवढंच मी म्हणेन. आम्हाला वैयक्तिक जर मला पोलीस संरक्षणाची गरज नाही. जनता हेच माझं सर्वस्व हे आहे. आणि जर कोणाला आमचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते कोणत्याही माध्यमातून करू शकतात. संतोष देशमुखला इतक्या ब्रुटल पद्धतीने ते मारू शकतात, इतक्या अमानवी पद्धतीने मारू शकतात, तर ते कोणालाही मारू शकतात. त्यांना नवीन आहे, ते आम्हाला जुनं आहे. धमकीचे फोन येणार, ह्याच्यात दम आहे का त्याच्यात दम आहे का म्हणणार, आणि अर्ध्या तासांनी पोरांना जर उलटे फोन करायला लागले की अर्ध्या तासात लगेच पाया पडून बी मोकळे होते. मग सरकारने इतका दम असतो त्यांच्यात. त्यामुळे अंजलीताईंनी घाबरण्याचं कारण नाही. ज्यांचा कोणाचा फोन येईल त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा असं माझं मत आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते अगदी नगण्य असतात, अगदी नगण्य. मित्रपक्षामुळे भाजप बदनाम होतं. मी एवढ्या उंचीचा नाही या तुमच्या प्रश्नावरती उत्तर द्यायला. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारा. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बीडमध्ये जर सगळं असं वातावरण असेल, सरकारने काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने पावलं म्हणजे हे जे गुंडगिरी आहे, हे वाळू माफिया, त्याच्या राख माफिया, ते जे काय आमचं तिथलं राखेतलं स्क्रॅपचं, त्याच्यानंतर गुटखा माफिया आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे. हे जेवढे माफिया आहेत या सर्व माफियांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई करणं हाच या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यावरती काल बोललो ना, आणि जे दम आहे का म्हणले ना, त्याला मी म्हणलं ना अर्ध्या तासात आमच्या पोरांनी फोन केल्यावर अर्ध्या तासात पाया पडला, एवढा त्याच्यात दम होता. अंजली ताईंना जे धमक्याचे फोन येत आहेत, माझी दमानिया ताईंना विनंती आहे की त्यांच्या विरोधात कंप्लेंट लॉन्च करावी आणि ते नंबर सुद्धा त्यांनी प्रसिद्ध करावे. आणि त्यांना 2-4 जणांना उलटा प्रश्न विचारा, या अर्ध्या तासामध्ये त्यांचा दम संपतो.